मान्सून 26 मेला केरळमध्ये पोहोचणार. निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी मान्सून दाखल होणार. आखाती युद्धाचा दणका बसलाच. गुरुवारी मध्यरात्री वाढले इंधनाचे दर. इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलनं. लोकांची नाराजी. विरोधकांचं आंदोलन. मंत्र्यांचा खासगी विमान प्रवास वादात. मुख्यमंत्री वळले सार्वजनिक हवाई वाहतुकीकडे. राज्य सरकारनं हवाई इंधनावरील व्हॅट घटवला. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. हवाई इंधनावरील व्हॅट आता केवळ 7%. आखातात शांतता प्रस्थापित करण्यास भारत कटिबद्ध. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांना पंतप्रधान मोदींचं आश्वासन. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. 5ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. मंत्रालयाबाहेर आंबा काजू बागायतदार आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. नीटची रद्द झालेली परीक्षा 21 जून रोजी होणार. केंद्रीय मंत्र्यांनी केली घोषणा. नीटची परीक्षा पद्धती बदलणार. पुढच्या वर्षापासून नीटची परीक्षा संगणकीय पद्धतीने होणार. प्रश्न काढणाराच पेपर फोड्या. लातूरमध्ये 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला PV कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात. स्वतःच्या चुका झाकायला मंत्र्यांचं खापर शिक्षण माफियावर. शिक्षण माफिया अस्तित्वात असल्याची कबुली देऊन मंत्रीच गोत्यात. शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये बैठक. बैठकीत विलिनीकरणावर पुन्हा चर्चा झाल्याची माहिती. डॉक्टरचा राग काढण्यासाठी बॉम्ब ठेवला. हडपसरच्या रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याला पोलिसांनी पकडलं. विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. राज्यातील सर्वाधिक तापमान सलग 3ऱ्या दिवशी अकोल्यामध्ये नोंदवलं गेल्याची माहिती. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू. धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे कटू निर्णय. विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी सुरू होती झुंज. भारतीय तरुण मंद आणि भरकटलेला. राऊत स्वतःच्याच वक्तव्यामुळे वादात.